नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. दिल्ली जिमखान्याला केंद्र सरकारनी, मोदी सरकारनी नोटीस काय दिली आणि संपूर्ण देशामध्ये लिबरल्सची पळापळ झालेली दिसते आहे. ही पळापळ कशासाठी आहे? तर जिमखाना वाचवण्यासाठी. जिमखाना वाचवायचा आहे कशासाठी? हा प्रश्न सामान्य माणसाला पडतो आणि त्यातली जी मेख आहे ती आज तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे. दिल्ली जिमखान्याचा एक छोटासा गोषवारा बघू आपण. जवळ-जवळ 100 एक वर्षापूर्वी प्रस्थापित झालेला हा क्लब. त्यावेळेचा अर्थातच ब्रिटिश काळामधला आणि मग त्याच्यामध्ये प्रवेश कोणाला होता? त्या काळात असेल आणखी ब्रिटिश अधिकारी वसत असतील त्यावेळेला. तुम्ही बघाल तर आतले जे फोटो बघाल ना, 5 स्टार हॉटेल कमी पडेल अशा रुबाब आणि थाट बाबा त्या क्लबच्या आतमधल्या सगळ्या दृश्यांमध्ये दिसून येतो तुम्हाला. 40% मेंबरशिप ही सिव्हिल सर्व्हंटसाठी म्हणजे आय-ए-एस किंवा तशाच पद्धतीच्या सर्व्हिसेस जर का तुम्ही पास झालेले असाल, तर तुम्हाला अर्ज करता येतो किंवा आणखी 40% या लष्करी सेवांमधल्या अधिकाऱ्यांसाठी म्हणजे 80% तर ह्यांच्यासाठी बुकिंग झालं. उरलेले 20% जे आहेत ते नामवंत नागरिकांसाठी. आता हे नामवंत कुठल्या क्षेत्रात, काय क्षेत्रात हे सगळं कमिटी ठरवते. म्हणजे त्यांची जी काही मॅनेजिंग कमिटी आहे, त्यांनी ठरवला हा नामवंत, की तो नामवंत असतो. अनेक जण असं म्हणतात, की इच्छा असूनही लोकांना त्याची मेंबरशिप मिळत नाही. वेटिंग लिस्ट ही जवळ-जवळ काही जण म्हणतात 30 वर्ष आहे, काही जण म्हणतात 50 वर्ष आहे. ज्या काही फिगर्स येतायत तोंडाला त्या लोक सांगतायत. 2000 नामवंत म्हणजे काय तर असं म्हणतात, की 2006 साली राहुल गांधी त्याचे मेंबर झाले आणि त्याच्या आधी काही ते मेंबर नव्हते. म्हणजे अजून कोण होतं? कदाचित ही जी मेंबरशिप आहे ती पुढच्या पिढ्यांना आपसूक मिळत असावी असा माझा एक अंदाज आहे. पण एक्सक्लुझिव्ह क्लब ज्याला म्हणतात ना, की त्याच्यामध्ये सटर-फटर आपल्यासारख्या फालतू लोकांना मुळी एंट्रीच नाही. हार्डली 5 ते 6,000 मेंबर आहेत फक्त. याचा दबदबा काय असेल बघा आणि देशाच्या एकंदरीतच पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अत्यंत वरच्या दर्जाची पदं भूषवलेले अधिकारी, लष्करी अधिकारी असेच वरच्या पातळीवरचे ह्यांचा दबदबा असलेला हा क्लब आणि त्यांचा दबदबा मग तिथे काही जर्नलिस्ट लोकांना सुद्धा घुसवून घेतलेलेच असणार. मी काय ताडत बसले नाहीत कोणाचं नाव आहे आणि कोणाचं नाही ते. बरं तुम्ही नसाल तरी देखील एक जो मेंबर असतो ना, तो तुम्हाला कदाचित आतमध्ये घेऊन जाऊ शकत असेल, माझे पाहुणे आलेत म्हणून. आणि स्वस्तात दारू पिण्याचा एक व्हेन्यू असंही वर्णन तुम्ही ऐकू शकाल त्याचं. मग ह्या दिल्ली जिमखान्याचा मी मेंबर आहे म्हणजे मी एवढा मोठा एलीट आहे, की या भारताचं भवितव्य लिहिणाऱ्यांमधले जे हाताच्या बोटावर मोजण्यासारखी जी माणसं आहेत, त्यांच्यात मी गणला जातो. गंडला नाही, गणला जातो. असं एक प्रकारे सूचित करण्याचा हा मार्ग आहे. म्हणजे तुम्ही भारतामध्ये किती वरच्या पातळीवरचे आहात, तुमचं वर्तुळ केवढं मोठं आहे, तर मी दिल्ली जिमखान्याचा मेंबर आहे. असं असतं ते. अनेक इथे क्लब आहेत आणि त्यांची मेंबरशिप सुद्धा अशीच अत्यंत कठीण असते. त्याच्यामधलेच हे सगळे क्लब आहेत आणि आता मोदी सरकारने त्यांना नोटीस दिली म्हटल्यानंतर तारंबळ उडालेली आहे. अहो, तारंबळ का उडाली? कारण 27 एकर सरकारी जमिनीवरती अ, काहीतरी अत्यंत नाममात्र म्हणजे वर्षाला कदाचित 100, 200, 1000 काय जे असतील ते एवढेच रुपये 27 एकर जमीन यांना दिलेली आहे. त्या काळात ब्रिटिशांनी दिली, मग चाचांनी ती चालू ठेवली कारण चाचांना हे असं हवंच होतं मुळी. त्यांच्या पुढचं पण हे चालूच राहिलेलं होतं. मोदींनी ते हेरलं आणि त्याच्यावरती बरोबर बॉम्बगोळा टाकलेला आहे. मी बॉम्बगोळा का म्हणते? तुम्हाला पटत नसेल तर Twitterवर जाऊन बघा, Facebookवर जाऊन बघा. कसे खरडतायत. शीला भट, राजदीप सरदेसाई त्या नावं घेत नाही आणखी 50 नावं आहेत, की ह्यांना आमचेच क्लब डोळ्यावरती येतात. हां,
ह्या क्लबला केवढा मोठा इतिहास आहे, हा क्लब म्हणजे काय नुसता दारू पिण्याचं ठिकाण नाहीये, इथे अनेक स्पोर्ट्स इव्हेंट्स होत असतात आणि ज्या स्पोर्ट्स इव्हेंट्सनी आजवर इतिहास घडवला, अशा इव्हेंट्स सुद्धा या क्लबच्या आवारामध्ये घडलेल्या आहेत. तेव्हा हा काही साधा-सुधा क्लब नाहीये वगैरे आपल्याला तंब्या देणारे सगळे मेसेजेस मी तरी बघते. तुम्ही बघितले नसतील तर बघा, वाचून बघा. अगदी मजा वाटेल तुम्हाला. त्या असा चडफडाट, चडफडाट, चडफडाट झालेला आहे. कारण काय तर दिल्ली राजधानीचं शहर, त्याच्यातला दिल्ली जिमखाना, आणखी प्रेस्टीज त्याचं, प्रतिष्ठा केवढी मोठी त्याचा आपण मेंबर असल्याची. आणि मोदी सरकार येवो नाही तर जावो, 12 नाही, 15 नाही, 20 वर्ष राज्य केलं, तरी खरं राज्य आमच्याच हातात हो. का तर आम्ही तिथे बसतो, आम्ही खलबतं करतो आणि काय करतो सांगणार नाही. पण सत्ता आमच्या हातात असते एवढं आम्हाला निश्चित माहिती आहे. आणि सगळी ब्युरोक्रेसी जी आहे, त्यांना सुद्धा इथे मेंबरशिप हवी असेल, तर त्यांना आमच्या समोर शेळीसारखं मान घालून पुढे यावं लागेल. म्हणजेच माझं काम जे मी सांगीन ते त्यांना करावं लागेल. मग मोदी पंतप्रधान असोत किंवा नसोत, त्यांनी काय फरक पडतोय? सिस्टीम आमची आहे. ती सिस्टीम आमची कुठे आहे? तर तिची जी थ्रोन ऑफ द सिस्टीम म्हणतात ना, तो दिल्ली जिमखाना आणि त्याला हात घातला गेलाय. असं आता सगळे माध्यमांनी तुम्हाला सांगून झालं. पण मी जे सांगणार आहे, ते माध्यमांनी अजून विशेष सांगितलेलं नाहीये. एक स्लाईड शेअर करते. कारण महत्त्वाची स्लाईड आहे. अर्थातच तुम्हाला आवडेल अशी आशा करते. कारण ते बघितल्याशिवाय आहे ना, तुम्हाला त्यातली मजा कळणार नाही म्हणून. हां, हा नकाशा आहे. हे बघा, हे जे निळं जे दाखवलं गेलं आहे, निळं सर्कल जे आहे, हा पंतप्रधान निवास आणि त्याचा आवास आहे हा सगळा. हां. आणि दिल्ली जिम हा जो रेड दाखवलेला आहे ना सगळा, हा दिल्ली जिमखाना क्लब आहे बरं का. हा सगळा हा लाल वर्तुळात दाखवलेला आहे ना, सीमारेषा जे दिसतायत तुम्हाला, तो दिल्ली जिमखाना क्लब आहे. मग इथे हा लोककल्याण मार्ग, ज्याला पूर्वी नाव रेसकोर्स रोड होतं, आठवतंय ना तुम्हाला? त्याच्यानंतर हे इंदिरा गांधी मेमोरियल म्हणजे एक अकबर आणि एक सफदरजंग ह्यांचा जो मीटिंग पॉइंट होता, तिथे मॅडम राहत असत पूर्वी आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यांच्या हत्येनंतर त्याचं स्मारक करण्यात आलेलं आहे. तिथूनच थोडं पुढे गेलात तुम्ही तर इतर स्मारक सुद्धा आहेत. बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघता येतील, पण हे महत्वाचं आहे की त्या कशा लागून आहे बघा. हा मध्ये फक्त हा रोड आहे आणि ह्या प्रिमाइसेस आहेत. आता ह्याची सुरक्षा जर का करायची झाली, तर सुरक्षा यंत्रणांनी काय करायचं मला सांगा? तुम्ही म्हणाल की एवढे टॉपचे तुमचे ब्युरोक्रॅट्स, तुमचे टॉपचे आर्मी ऑफिसर्स ज्याचे मेंबर्स आहेत आणि देशामधले नामवंत नागरिक ज्याचे मेंबर आहेत, त्याच्यावर तुम्ही शंका घेता? आणि तुम्हाला ही मनामध्ये येतेच कशी? इतकी जर का महत्वाची माणसं ही यांचे मेंबर असतील, तर त्यांच्यावर असा आरोप करायला तुम्ही धजावता कसे? तुमचं म्हणणं तर बरोबर आहे, पण काय माहितीये का? मला काय ते म्हणतात ना, नाकं खुपसायची सवय झालेली आहे म्हणा किंवा कसंही म्हणा. 2022 साली ह्याच क्लबच्या अनुषंगाने एक एफ-आय-आर नोंदवला गेला. एफ-आय-आर नोंदवला गेला, लक्षात घ्या. 124 नंबर एफ-आय-आर तुघलक पोलीस स्टेशनला नोंदवला गेला. त्याचं पुढे काय झालेलं आहे हे माझ्या वाचनात आलं नाहीये अजून. पण हा एफ-आय-आर कशासाठी झाला होता? तर हा जो जिमखाना क्लब आहे, त्यांनी एक तिरंगा यात्रा ऑर्गनाइज केलेली होती. तिरंगा यात्रा आपल्या आपल्या प्रिमाइसेसमध्ये त्यांनी यात्रा काढली आणि त्याचं चित्रीकरण करायचं, व्हिडिओ चित्रीकरण करायचं म्हणून त्यांनी ड्रोन आणले. ड्रोनच्या माध्यमांमधून सगळं चित्रीकरण करण्याचा प्रकार चालू होता. हे झाल्यानंतर त्याच्यावरती अगदी क्लबच्या सुद्धा काही अधिकाऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, की हे करणं बरोबर नाही. ते सगळं धाब्यावर ठेवलं गेलं. आणि प्रिमाइसेसला लागून पंतप्रधान निवासालय आहे, लक्षात घ्या तुम्ही. तुम्ही ज्यावेळेला दिल्ली जिमखान्यावर ड्रोन उडवता, तो
बाजूच्या ह्याचं चित्रीकरण करू शकणार नाही असं काही आहे का? किंवा तो थोडासा भरकटला तिकडे तर काय करायचं? सुरक्षा यंत्रणांनी काय करायचं मला सांगा? त्या ड्रोन वरती नेमकं काय लावलेलं आहे ह्याच्यावर तुमचा कंट्रोल आहे का? नाही, काहीही नाहीये. ऐकली ती बातमी तुम्ही कुठे? हे सगळे जे टमटम 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 सांगतायत ना तुम्हाला आणि ते आणखी वर सांगतायत. मग काय झालं? आम्हाला जर का हा क्लब दिला तर मंत्र्यांना बंगले नाही का दिलेले? त्यांचे नाही का ऐशाराम चालू आहे? त्यांना कशाला एवढं सगळं लागतंय? वगैरे वगैरे वगैरे. मग त्यांच्यावरती कोण हे करणार? मंत्र्यांचा मात्र ऐशाराम उधळपट्टी चालू आणि आमच्यावरती कुऱ्हाड कशी कोसळलेली आहे. आम्हाला एकच एक हा मार्ग. अरे तुम्हाला एकच एक मार्ग म्हणजे काय? संपूर्ण देशामध्ये काय फक्त हजारभरच IAS ऑफिसर आहेत आणि हजारभरच लष्करी अधिकारी आहेत. गेल्या 80 वर्षामध्ये असे किती IAS आणि किती लष्करी अधिकारी झाले असतील? एक्झाम्पल पाहिजे तुम्ही नुसतं मेडल घेतलेले लष्करी अधिकारी जर का लिस्ट काढलीत ना, तीच केवढी मोठी निघेल. मग त्यांच्यापैकी कोणाला एंट्री नाही तिकडे. म्हणजे तुमच्या मर्जीचा असतो, तो महान असतो मेंबर आणि त्याला तिकडे ॲक्सेस. बरं हे चित्रीकरणाची काय भानगड आहे? असं म्हणतात, की त्या FIR मध्ये प्रत्यक्ष ड्रोनमधून रेकॉर्डिंग केलं त्याच्याबद्दल काही लिहिलेलं नाहीये, पण मूळ तिरंगा यात्रा काढण्यालाच आक्षेप घेतला गेलेला आहे आणि त्याच्यावर उत्तर नाहीये काही. त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, बिलकुल बोलायचं नाही. कोण होता हा? ऑर्गनाइज करणाऱ्या लोकांची पण नावं आलेली आहेत त्या. FIR मध्ये नावं टाकली गेलेली आहेत. ती सांगायची झाली तर तुम्ही सांगू शकता, पण तुम्ही स्वतः सर्च करून बघा. तुम्हाला धक्क्यावर धक्के बसतील. कोण आहे? कसं आहे? हे का धाब्यावर बसवलं गेलं? जे आक्षेप घेतले गेले, ते धाब्यावर कसे बसवले गेले? ते हट्टाग्रहाने मोडून चित्रीकरण का झालं नेमकं? त्या चित्रीकरणामध्ये नेमकं काय नोंदवलं गेलं होतं? याचं उत्तर आहे. आता तुम्हाला आणखी एक मजा सांगते. असे जे क्लब आहेत ना, आता हा ब्रिटिशकालीन क्लब आहे. तर ब्रिटिशकालीन त्यावेळेच्या साम्राज्यामध्ये असे अनेक शहरांमध्ये क्लब आहेत. मान्य कराल तुम्ही हा काय दिल्लीचा काय एक्सक्लुझिव्ह क्लब नाहीये. असाच क्लब कदाचित मुंबईत असेल, कलकत्त्यात असेल आणि कुठे मद्रासला असेल, तिकडे लाहोरमध्ये तर नक्कीच आहे. तर असं म्हणतात, की फ्रॅटर्निटी क्लॉजेस आहेत. फ्रॅटर्निटी क्लॉजेस म्हणजे काय? बंधुभाव. दिल्ली जिमखाना आणि लाहोर जिमखाना ह्यांच्यामध्ये बंधुभाव आहे. म्हणजे काय? तो जो लाहोर जिमखान्याचा मेंबर असतो, त्याला दिल्ली जिमखान्यामध्ये एंट्री असते. तो येऊ शकतो. आता मला सांगा, ही अशी कनेक्शन कदाचित ढाक्यात पण असेल असं. चिटगावमध्ये पहिला क्लब निर्माण झाला म्हणतात, बांगलादेशच्या. कोण येत होतं? आणि काय करत होते? ही चित्रीकरणाची आयडिया कोणाची? तिरंगा यात्रा ही अशी काढायची आयडिया कोणाची? त्यातून काय निष्पन्न झालं? हा जो FIR आहे, आता सगळे मोठे-मोठे वकील गेलेत ना सुप्रीम कोर्टात लढायला. केंद्र सरकारला बचाव करा, आमची जमीन दे परत घेऊ नका वगैरे, वगैरे सांगायला जे नामवंत वकील धावलेले आहेत, त्या FIR बद्दल काय झालं? हे कोण सांगणार आणि कसं सांगणार? सांगा मला. आता केंद्राने सुद्धा सुप्रीम कोर्टात सांगितलेलं आहे, आम्ही काय थेट बुलडोझर लावून जात नाही आहोत तिकडे किंवा पोलीस पाठवून अ, बळजबरीने ताबा घेण्याची आम्ही काही प्लॅनिंग केलेलं नाहीये, असं आश्वासन सुप्रीम कोर्टाला दिल्यानंतर मग कोर्टाने तारीख टाकली. अन्यथा इंटरिम ऑर्डर आली असती. ती ऑर्डर कदाचित सरकारने टाळली असेल हे आश्वासन कोर्टापुढे देऊन. पण हा मामला जो आहे तो वाटतो तसा बिलकुल साधा-सुधा नाही. हा FIR प्रकरण जे आहे हे अत्यंत जटिल, गुंतागुंतीचं आहे. असे आणखी किती मामले त्याच्याशी जोडून आहेत. ह्या क्लबमध्ये कोण जातं, कोण येतं, कोण राहतं आणि तिथे कोणाकोणाला काय-काय भेटी दिल्या जातात. तिथे काय खलबतं होतात. या सगळ्याची माहिती सरकारकडे असल्याशिवाय सरकार 10 पावलं टाकत नाही. मोदींनी हा जो बॉम्ब लावलेला आहे ना ह्यांच्या बुडाशी, त्याचा मेसेज थेट वरपर्यंत बरोबर गेलेला आहे. आणि त्याचा अर्थ त्यांना बरोबर कळतोय. मोदी इज इन अ फायरिंग ती ज्याला म्हणतात ना गन नुसतीच जाऊन तिकडे लॉन्च हे केलेली नाहीये.
इन्स्टॉल केलेली नाहीये, ती फायरिंग पोझिशन मध्ये आहे आणि फायरिंग पोझिशन मध्ये असल्यानंतर तिच्या रेंज मध्ये कोण कोण येणार आहे हा खरा प्रश्न आहे आणि त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण जरूर करू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.